नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. नंतर ते म्हणाले, ज्याचे चरित्र ऐकून पित्याला मोठा आनंद होतो त्याचा या पृथ्वी तलावरील जन्म धन्य होय. ज्याला माता पिता प्राणांसारखे प्रिय आहेत त्याच्या मुठीत 4 पुरुषार्थ असतात. तुमच्या आज्ञेचे पालन करून आणि जन्म सफळ करून मी लवकरच परत येईन, म्हणून मला आज्ञा द्या. कौसल्या मातेचा निरोप घेऊन येतो, मग तुमच्या पाया पडून वनास जाईन. असे म्हणून श्रीराम तेथून निघाले. शोकामुळे राजांनी काही उत्तर दिले नाही. ही अत्यंत अप्रिय गोष्ट नगरात एवढ्या झपाट्याने पसरली की दंश होताच जसे विंचवाचे विष सर्व शरीरात चढते. ही वार्ता ऐकताच दावानल पाहताच वेली आणि वृक्ष जसे कोमजून जातात त्याप्रमाणे सर्व स्त्री पुरुष व्याकुळ झाले. ज्या कुणाला ऐकायला मिळे तो तिथेच डोके बडवून घेत होता. सगळीकडे विषाद पसरला. कुणाला धीर धरवेना. सर्वांची तोंडे सुकून गेली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि हृदयात दुःख मावत नव्हते. जणू करुणा रसेच्या सेनेने अयोध्येवर डंका वाजवत आक्रमण केले होते. सर्व जुळून आले होते. इतक्यात विधात्याने सर्व बिघडून टाकले. जिकडे तिकडे कैकेयीला लोक शिव्या देऊ लागले. या पापिनीला काय अवदसा आठवली, हिने साकारलेल्या चांगल्या घराला आग लावली. ही स्वतःच्या हाताने आपले डोळे फोडून डोळ्याविना पाहू इच्छिते आणि अमृत टाकून देऊन विषाचा आस्वाद घेऊ इच्छिते. ही कठोर, कुटील, निर्बुद्ध आणि अभागी कैकेयी रघुवंशरूपी वेळूच्या वनासाठी आग बनली. फांदीवर बसून हिने झाड तोडून टाकले. सुखाच्या वेळी भयंकर शोक निर्माण केला. श्रीरामचंद्र हिला नेहमी प्राणांसारखे प्रिय होते, मग हिने दुष्टपणा का केला कळत नाही. कवी सांगतात ते खरेच आहे. स्त्रीचा स्वभाव हा कोणत्याही प्रकारे कळणारा नाही. तो अथांग व रहस्यमय असतो. एक वेळ स्वतःचे प्रतिबिंब पकडता येईल, परंतु स्त्रियांची चाल काही समजत नाही. आग काय जाळू शकत नाही, समुद्रात काय मावत नाही, अबला म्हणवणारी प्रबळ स्त्री जात काय करू शकत नाही आणि जगात काळ हा कुणाला खाऊन टाकीत नाही. विधात्याने काय ऐकवले होते आणि काय ऐकवीत आहे, काय दाखविले होते आणि आता काय दाखवू पाहत आहे. एक म्हणत होता की राजांनी काही चांगले केले नाही. दुर्बुद्धीच्या कैकेयीला विचार करून वर दिला नाही. ते हट्टाने कैकेयीचे वचन पूर्ण करण्यासाठी तटून बसले आणि स्वतःच सर्व दुःखांना पात्र ठरले. स्त्रीच्या अधीन झाल्यामुळे जणू त्यांचे ज्ञान व गुण नष्ट झाले. जे धर्माची मर्यादा जाणतात आणि बुद्धिमान आहेत ते राजांना दोष देत नव्हते. ते शिबी, ददीची आणि हरिश्चंद्र यांची कथा वर्णन करून सांगत होते. कोणी म्हणत होता की ह्या प्रकारात भरताचीही संमती आहे. कोणी ऐकल्यावर उदासीन भावनेने गप्प राहत होता. कोणी आपल्या हातांनी कान बंद करून आणि जीभ चावून म्हणत होता की ही गोष्ट खोटी आहे. असे बोलल्यामुळे तुमचे पुण्य नष्ट होईल. भरताला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय आहेत. एखादे वेळी चंद्र आग ओकू लागला आणि अमृत विषासारखे झाले तरी भरत स्वप्नातही कधी श्रीरामचंद्रांच्या विरुद्ध काही करणार नाही. काही जण ब्रह्मदेवाला दोष देत होते, ज्याने अमृत दाखवून विष दिले. शहरभर खळबळ माजली. सर्वांना काळजी लागून राहिली. मनाला असह्य यातना होऊ लागल्या. आनंद उत्साह कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. ब्राह्मण स्त्रिया, कुळातील मान्यवर वयोवृद्ध स्त्रिया आणि ज्या कैकेयीच्या फार आवडत्या होत्या त्या सर्वजणी तिच्या शीलाची प्रशंसा करीत तिला समजावू लागल्या, परंतु त्यांचे बोलणे तिला बाणाप्रमाणे बोचत होते. त्या म्हणत होत्या की तू तर नेहमी म्हणत होतीस की रामचंद्रांइतका मला भरतही प्रिय नाही. ही गोष्ट साऱ्या जगाला माहीत आहे. श्रीरामचंद्रांवर तुझे प्रामाणिक प्रेम आहे, मग आज कोणत्या अपराधासाठी त्यांना वनवास देत आहेस? तू सवतींचा कधी द्वेष केला नाहीस. सर्व देश तुझे प्रेम व विश्वास जाणतो. आता कौसल्याने तुझे काय वाकडे केले आहे म्हणून तू सर्व नगरावर वज्र टाकलेस? सीता पतीची साथ सोडेल काय आणि लक्ष्मण श्रीरामचंद्रांविना घरी राहील? भरत काय श्रीरामांविना अयोध्येचे राज्य भोगू शकेल आणि राजा दशरथ श्रीरामांविना जिवंत राहू शकेल? सारे उद्ध्वस्त होईल. मनात असा विचार करून राग सोडून दे. शोक व कलंकाचे घर बनू नकोस. भरताला युवराजपदावर अवश्य बसू दे, परंतु श्रीरामांचे वनात काय काम आहे? श्रीराम हे राज्याचे भुकेले नाहीत. ते धर्माची धुरा धारण करणारे व विषय विरक्त आहेत. मनात शंका आणू नकोस. तू दुसरा वर माग की श्रीरामांनी घर सोडून गुरूंच्या घरी राहावे.
जर तू आमच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुझ्या हाती काहीही लागणार नाही. जर तू थट्टा केली असशील तर तसे जाहीरपणे सांग. रामासारखा पुत्र वनात जाणे योग्य आहे काय? हे ऐकल्यावर लोक तुला काय म्हणतील? लवकर उठ आणि काही उपाय कर, म्हणजे हा शोक व कलंक दूर होईल. ज्यामुळे नगरातील शोक आणि तुझ्यावरचा कलंक नाहीसा होईल असा उपाय करून कुलाचे रक्षण कर. वनास निघालेल्या श्रीरामांना आग्रहाने थांबव, दुसरे काही बोलू नकोस. तुलसीदास म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्याविना दिवस, प्राणांविना शरीर आणि चंद्राविना रात्र निर्जीव व शोभहीन आहे, त्याप्रमाणे श्रीरामचंद्रांविना अयोध्या होईल. हे राणी, तू आपल्या मनात या गोष्टीचा विचार तर कर. अशा प्रकारे सख्यांनी ती शिकवण दिली. ती ऐकण्यास गोड व परिणामी हितकारक होती, परंतु कुटील कुबडीने पडवून तयार केलेल्या कैकेयीने तिकडे जराही लक्ष दिले नाही. आजच्यासाठी धन्यवाद.